आज ठरवलं आर्यंगर बेकरी स्टाईल रवा केक करायचा। त्यासाठी 2 वाट्या रवा, 1 वाटी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ ग्राइंड करून घेतलं। मिक्सरच्या जारमध्ये छान असं बारीक ग्राइंड करून घ्यायचं। नंतर त्यामध्येच अर्धी वाटी दही, 1 वाटी दूध आणि पाऊण वाटी तेल घालायचं की टोटरे बसत नाहीत। मग 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचा आणि थोडंसं खायचा फूड कलर टाकला आहे, मी येलो कलर टाकला आहे। कढई प्रीहीट करायला ठेवले, त्याच्यावरती मी कागदाचं हे लावलेलं आहे एअर जाऊ नये म्हणून। तसंच इथं ट्रेला मी तेलाचा हात लावला आणि गव्हाच्या पिठाने छान असं डस्टिंग करून घेतलं। त्याने केक छान सुटतो लगेच। मग हे ग्राइंड केलेलं बॅटर आहे त्यामध्ये टुटी फुटी टाकली, ते चमच्याने एकसारखं हलवलं आणि त्या ट्रेमध्ये काढून घेतलं। ट्रे काटोकाट भरायचा नाही, वर केक फुलायला जागा ठेवायची। मग टॅप केलं आणि प्रीहीट केलेल्या कढईमध्ये केक बेक करायला ठेवला। 30 मिनिटानंतर हा केक तयार होतो। तयार आहे आपला हा आर्यंगल बेकरी स्टाईल रवा केक। त्याचे मी असे मस्तपैकी कडा सोडून घेतल्या गार झाल्यानंतर आणि त्याचे पीसमध्ये कट करून घेतला। छान असे स्लाईसमध्ये मी कट केला आहे, म्हणजे जसा बेकरीत मिळतो तसाच हा कट करून घेतलेला आहे आणि तयार झाला आहे आपला छान असा आर्यंगल बेकरी स्टाईल रवा केक।